आज आपण येवला तालुक्यातील अशोक जामदार यांच्या शेतावर आहोत. गावाचं नाव तुम्ही सांगा नंतर. तर इथं यांनी आलं आहे. आल्याला त्यांनी फक्त 2 महिन्यापूर्वी 2 ते 2.5 महिन्यापूर्वी बाहेरीची अल्ट्रासी चालू केली आहे. ते नेहमी केमिकलमध्ये करत होता. आता त्यांचा 4 एकर आला आहे आणि हे आलं केल्यानंतर त्याच्यात काय फरक आला त्यांना, म्हणजे केमिकलमध्ये आणि ह्याच्यामध्ये, हे जरा त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया. बोला. तुझं नाव? गाव नाव अशोक गंगाधर जामदार, राहणार अंदरसूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. अल्ट्राशी व बाहेरीचवर आलेला प्लॉट आहे हा. याला 4 लिटर आतापर्यंत अल्ट्राशी आणि बाहेरीच झालेलं आहे. 15-15 दिवसाच्या. किती क्षेत्र आहे? 1 एकर. हां. आणि 4 लिटर खालून सोडला आतापर्यंत 15-15 दिवसाचा आहे आपला. 1 लिटर. आणि 4 लिटर वरून स्प्रे झाला. तो बी 15-15 बी कमी. फुटवीची संख्या बी चांगली, मुळ्यांची बी ग्रोथ चांगली. आता पण ह्याच्यात बघा, ह्याच्यात मुळं तुम्हाला पांढरे दिसतं. आता आपण धुवून बघूया नंतर. पण एकंदर ह्याची जी संख्या असते एका ह्याच्यात, ह्यात काय फरक वाटतो तुम्हाला? जाडी जास्त. ह्याची जाडी जास्त आहे आणि संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12पर्यंत आहे. रेग्युलर किती असते? 5 ते 7 आपण बघणार आहे बरं का. रासायनिकचं पण शेजारचा बघणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला किती आहेत बघू. आणि परत कोंब यायला लागले ते वेगळे आहेत. लक्षाल का? म्हणजे अजून ही संख्या वाढणार आहे. आणि मग ह्याचा एक गट्टा तयार झाल्यानंतर किती होईल ते आपण नंतर बघूया. तर मला वाटतं तुम्हाला आता हे दिसत असेल की ह्याची जी जाडी आहे ना, ही जाडी महत्त्वाची आहे. ही जाडी भरपूर आहे. वर जाड असेल तर खाली पण जाड होणार आहे, खाली पण मोठं होणार आहे. तर आता आपण ह्याच्या अगोदर जे करत होतो आलं, त्याला आपण किती खर्च करत होतो 4 महिन्यापर्यंत, किंवा टोटल पिरियडमध्ये 8 महिन्याच्या? 1,00,000-1,15,000 रुपये खर्च येत होता. आता आपणाला किती येईल जास्तीत जास्त? आता त्याच्यापेक्षा अर्धा येईल. अर्धा काय येईल? अर्धा बाहेरीची अल्ट्रासी. बाहेरीचे 1 लिटर वर्षभर सगळ्या रानाला पुरेल तुम्हाला. बायोकल्चर 1 लिटर वर्षभर सगळ्या रानाला पुरेल. हो का? ह्याला काय कॅल्क्युलेट 1 एकराचं करायची गरज नाही. तुमचं जे रान आहे 10-12 एकर, त्या 10-12 एकरला पुरेल. आता विषय राहिला फक्त अल्ट्राशीचा. आतापर्यंत 4 लिटर वापरलंय तुम्ही. 4 लिटर हो का? अजून समजा एक 4 लिटर किंवा 10 आहे. आता आपण हेच पाण्यामध्ये धुवून बघूया, म्हणजे खाली मुळं कसे आहेत हे लक्षात येईल. ह्याच्यात एवढं हे दिसत नाही बरं का, नेमॅटोड नाही दिसत. हां, ह्यात नेमॅटोड पण तुमचं कमी होतं आहे बरं का. नेमॅटोड कमी व्हायला 1-2 महिने 2.5 महिने लागतात. पण हे स्टार्टपासून केलं असतं तर तुम्हाला नेमॅटोडच दिसलं नसतं. नाही, आमचं खरोखर फॅक्ट. 1.5 महिन्यात कमी झाला. आणि यावर्षी अति पाऊस असून सुद्धा हा प्लॉट इतर प्लॉटच्या तुलनेत कसा वाटतोय तुम्हाला? एवढा हे असून सुद्धा हा प्लॉट व्यवस्थित आहे अजून. कळलं का? आता आपण ज्यावेळी उत्पन्न किती येईल ते त्यावेळी आपण ठरवू, रासायनिकचं किती आलं आणि सेंद्रियमध्ये किती आलं, आणि त्यावेळेला खरं आपल्याला हे कळेल. दुसरी गोष्ट, क्वालिटी राहते, जास्त दिवस टिकून राहतं, बाकी काय अडचण येत नाही. तर आता आपण फक्त हे बघूया की जी मुळं ते जी धुतल्यानंतर कशी दिसतात. फुटवीची नाही असं बारीक प्रमाणात करू चालू. हां, तर शेतकरी बंधूंनो, आता हे धुवून आणले बघा आपण. हे जी तुम्ही मुळं बघा, एकदम क्लोजअप घ्या म्हणजे लक्षात येईल शेतकऱ्यांच्या. आणि ह्याला हे किती आहेत, परत फुटी किती आहेत बघा. हा 4 महिन्याचं पीक आहे, लक्षात आलं का? आणि एका गड्ड्याचं आहे. एका गड्ड्यात हेच खांड येते बरोबर. लावलेलं बीज हे बी आहे. हे एका गड्ड्याचंच हे सगळं आहे, लक्षात आलं का? फक्त 4 महिन्यामध्ये. म्हणजे पुन्हा आपणाला काढायच्या वेळी हा गड्डा किती मोठा होईल हे आपल्या लक्षात येईल. तुम्हाला ह्याच्याबद्दल, आता ह्याच्यात निमॅटोड होता पण निमॅटोड सगळा गेलाय बघा. निमॅटोड आहे का आता? आता ह्या साहेबांनी मागल्या वेळी मला फोटो पाठवले होते की निमॅटोड आहे म्हणून, कळलं का? पण आता ह्याच्यात निमॅटोड आपणाला दिसत नाही आहे. आणि महत्त्वाचं कसं, ह्याची जी हे आहे फार मोठा आहे. हे जाडी बघा ह्याची मुळांची, आणि रसरशीत आहे.
हे जर स्टार्ट पासून असतं तर आणखीन आपल्याला फरक बघायला मिळालेला असता. तर ह्याच्याबद्दल सगळ्यांनी कसं वाटलं आपणाला, ह्याच्या जरा तुमच्या काय जे कॉमेंट्स असतील त्या तुम्ही यूट्यूबला खाली टाकून द्या, कळलं का? त्याच्यावर आपण उत्तरं देऊया. आणि आता आपण दुसऱ्या शेतात जाणार आहे, दुसरा व्हिडिओ करणार आहे की ज्यांनी रासायनिकमध्ये केलेलं आहे. सख्खे भाऊ आहेत त्यांच्या शेतात जाणार आहे आणि मग आपणाला लक्षात येईल दोन्हीत फरक काय आहे. तर नमस्कार मित्रांनो, याचं नाव आणि नंबर सांगू द्या. तुमचं नाव, नंबर, मोबाईल नंबर सांगा. 75 88 61 59 46. नाव अशोक गंगाधर जामदार, तालुका येवला, जिल्हा नाशिक, गाव अंदरसूर. ठीक आहे.